भोपळ्यांच्या घाऱ्यांची परफेक्ट रेसिपी अशी जर तुम्हाला पाहायची असेल तर नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पहा. मऊ अशा ह्या घाऱ्या आपल्या तळून शिजून तयार होतात. तर या रेसिपीकरता आपल्याला लागणार आहे काशीफळ भोपळा. भोपळ्याला मधोमध चिरून घ्यायचं आहे. चिरल्यानंतर हा जो आतला भाग असतो ना, म्हणजे बिया आणि हे जे केसर असतो, तर हा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. एकतर तुम्ही याला हाताने काढा, सुरीने काढा किंवा स्क्रॅपर जो असतो त्याच्या मदतीने सुद्धा याला आरामात तुम्ही क्लीन करू शकता. तर असं दाखवल्याप्रमाणे सगळीकडनं याच्या बिया केस अजिबात ठेवायची नाही आहेत, असा क्लीन करून घ्यायचा आहे. याच्यानंतर याचे मध्यम ते छोट्या आकाराचे पीसेस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. एकदा का असे पीस कट करून घेतले की ही जी मागची जाड साल असते ती सोलणीच्या मदतीने आपल्याला काढून घ्यायची आहे आणि असं दाखवल्याप्रमाणे छोटे पीस तयार करायचे आहेत आणि क्लीन करून घ्यायचा आहे भोपळा. याच्यानंतर आपल्याला याला स्टीमरमध्ये स्टीम करायचं आहे. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर अशी जाळी घ्या, पसरट अशी मोठी जाळी घ्या, त्याच्यात हे सगळे काप असे दाखवल्याप्रमाणे मांडा आणि नंतर याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे. मऊ असा शिजेपर्यंत याला 20 ते 25 मिनटं चांगलं वाफवायचं आहे. एकतर ही प्रोसिजर तुम्ही अशी करू शकता किंवा कुकरमध्ये सुद्धा याच्या 3 ते 4 शिट्ट्या घेऊ शकता. फक्त कुकरमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की याला अजिबात पाणी लागता कामा नये. कुकरमध्ये खाली पाणी ठेवायचं आहे आणि थोड्याशा हाईटवरती जाळी ठेवून या भोपळ्याच्या सालींना तुम्हाला फोडींना चांगलं वाफवून घ्यायचं आहे. 3 ते 4 शिट्ट्यात हा भोपळा शिजतो किंवा असं दाखवल्याप्रमाणे स्टीमरमध्ये अर्ध्या तासात चांगला शिजून मऊ असा भोपळा शिजून तयार होतो. याच्यानंतर या फोडी एका पसरट प्लेटमध्ये काढायच्या आहेत आणि मॅशरच्या मदतीने गरम असतानाच याला मॅश करून घ्यायचं आहे. एकदा का मॅश झालं की मग याच्यात गूळ आपल्याला ॲड करायचा आहे. आता किती गूळ ॲड करायचा, तर तुम्हाला जितपत गोडवा आवडत असेल ना तितका गूळ याच्यात ॲड करायचा आहे. हवा असल्यास या मिश्रणाची चमच्याच्या मदतीने तुम्ही टेस्ट करून पहा. जर खूप गोड लागत असेल तर तेवढाच गूळ ॲड करा. जर कमी गोड लागत असेल तर आणखीन तुम्हाला जर गोड हवा असेल तर त्यानुसार याच्यात गूळ मिक्स करा. शक्यतो 1 वाटी जर हा भोपळा असेल शिजलेला तर त्याच्यात 1.25 ते 1.5 वाटी गूळ तुम्ही घेऊ शकता. गुळाला किसून घ्या किंवा पातळ असं चिरून घ्या. याच्यानंतर एकदा का वाफ निघून गेली मॅशरच्या मदतीने की हातानेच याला कुस्करायचं आहे. हाताने काय होतं की जो गुळाच्या फोडी असतात किंवा भोपळ्याच्या थोड्याशा जाडजाड फोडी असतात त्या चांगल्या मऊ अशा कुस्करता येतात. एकदा का हे मिश्रण चांगलं हाताने कुस्करून झालं की याच्यात वेलचीची पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आवडत असल्यास याच्यात तुम्ही अगदी सुंठाची पूड किंवा जायफळची पूडसुद्धा घालू शकता. पुन्हा एकदा याला सगळं साहित्याला मिक्स करायचं आहे हाताने आणि नंतर याच्यात आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. आता गव्हाचं पीठ किती ॲड करायचं आहे, तर ही जी घाऱ्यांची कणिक असते ना तिला आपल्याला मीडियम अशी मऊ ठेवायची आहे. म्हणजे हा जो कणकेचा गोळा आहे घाऱ्यांच्या तो असा जास्त कडक किंवा जास्त लूज असा तयार करायचा नाही आहे. अगदी मध्यम असा मऊ तयार होईल इतपत त्याला मळायचं आहे. तर तितकंच पीठ याच्यात घ्यायचं आहे. जर तुम्हाला आवडत असल्यास याच्यात 3 ते 4 चमचे बेसनचं पीठही घेऊ शकता, पण आज आपण वापरणार नाही आहे. फक्त गव्हाच्या पिठात या घाऱ्या तयार करायच्या आहेत. आता इथे तुम्ही पाहू शकता थोडीशी लूज अशी ही कणिक वाटत आहे, तर मी इथे थोडंसं आणखीन गव्हाचं पीठ ॲड करून याचा मऊ असा गोळा तयार करून घेत आहे. एकदा का मऊ गोळा असा तयार झाला की त्याला झाकून आपल्याला 10 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. याच्यानंतर 10 मिनटानंतर हाताला तेल लावायचं आहे थोडंसं तळ हाताला आणि पेढ्या एवढा याच्यातला गोळा आपल्याला घ्यायचा आहे. तो चांगला दोन्ही हाताच्या मध्ये गोल गोल करून घ्यायचा आणि नंतर खसखस घ्यायची आहे. दोन्ही बाजूला या गोळ्याच्या खसखस लावायची आहे आणि असा प्लॅस्टिकचा पेपर किंवा तुम्ही बटर पेपरही वापरू शकता. त्या पेपरलाही थोडासा तेलाचा हात लावायचा आहे, जेणेकरून काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही याची पुरी लाटणार आहे त्यावेळेस अजिबात याला कणिक चिकटणार नाही आहे. आता असं दाखवल्याप्रमाणे तो गोळा प्लॅस्टिकच्या पेपरच्या मध्ये ठेवायचा आहे आणि लाटण्याच्या मदतीने सगळीकडून एकसारखा असा याची पुरी लाटून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही लक्षात ठेवा, हाताने कुस्करल्यामुळे याच्यात अजिबात गुळाची किंवा भोपळ्याची जाड अशी फोड राहत नाही आणि असा एकसारखा लाटता येतो.
तर सगळ्या बाजूनी पातळ अशी याची पुरी लाटून घ्यायची आहे. असं तुम्ही पाहू शकता, अजिबात कुठे जाड किंवा पातळ अशी राहिलेली नाही आहे. एकसारखी पुरी आपली लाटून तयार आहे. आता काय करायचं आहे, अलगद याला या पेपरवरनं काढायचं आहे आणि तेलाला जास्त पण आपल्याला कडक असं कडकडीत गरम नाही करायचं आहे. मध्यम आचेवरती या पुऱ्या आपल्याला चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. आता इथे लक्षात ठेवायचं आहे, जर तुमचं तेल खूपच कडकडीत असं गरम झालं असेल तर घाऱ्या ज्या आहेत त्या लवकर करपतील, शिजणार नाहीत, त्याची चव बिघडेल. त्यामुळे तेलाला आपल्याला बेताचं गरम करायचं आहे आणि नंतर या घाऱ्याला दाखवल्याप्रमाणे आपल्याला दोन्ही बाजूनी चांगलं असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. चांगलं सगळीकडनं तळून घ्यायचं आहे आणि या घाऱ्या तुम्ही बनवून ठेवू शकता किंवा अगदी गरम गरमही याला तयार करून तळून सर्व करू शकता. आता ही जी घाऱ्याची कणिक आहे ना, जी आपण बनवलेली आहे, ती तुम्ही मळून फ्रीजमध्येही ठेवू शकता. हवं असेल त्यावेळेस तुम्ही या घाऱ्या गरम गरम तयार करून अगदी असा गरम गरम मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांना देऊ शकता, जर गरम आवडत असतील तर. 15 ते 20 दिवस या कणकेला काहीही होत नाही. फ्रीजमध्ये घट्ट झाकणाच्या डब्यात चांगलं तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तर या घाऱ्या अशा दाखवल्याप्रमाणे तुम्ही नक्की याची रेसिपी ट्राय करा. खूप छान लागतात ह्या चवीला. हा जो भोपळा आहे त्याला आपण अजिबात पाण्यात शिजवलेलं नाही आहे, पाण्याचा हात कुठेच वापरलेला नाही आहे. त्यामुळे याची जी नैसर्गिक टेस्ट आहे, नॅचरल टेस्ट टिकून राहते घाऱ्यांमध्ये. दाखवल्याप्रमाणे अगदी उकडूनच याच्या घाऱ्या तुम्ही बनवा आणि रेसिपी कशी झाली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि या घाऱ्याला खसखस लावल्यामुळे अगदी खमंग अशा या घाऱ्या चवीमध्ये लागतात. तर या घाऱ्या नक्की तुम्ही ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.